गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण लॉज पाहिले होते. पहिला लॉ पाहिला होता आपण गेलुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. ओके, आता या लॉचं स्टेटमेंट आपण पाहिलं होतं. इथं टेम्परेचर आणि प्रेशर आपण काय केलं, कन्सिडर केलं आहे सेम. ओके, गॅस इज कंबाईंड और प्रोड्यूस, गॅस ज्यावेळेस कंबाईंड होईल किंवा प्रोड्यूस होईल ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर, तर ते कंबाईंड होतं ते सिम्पल रेशोमध्ये कंबाईंड होतील. सिम्पल रेशोमध्ये जे गेलुसॅक्स लॉमध्ये आपण पाहिलं, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन वॉटर फॉर्म होतो गॅस स्टेटमध्ये. सो 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन, 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन अँड फॉर्म 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर. रेशो काय आला, 2:1:2. कंडिशन काय, सेम टेम्परेचर अँड प्रेशर. दॅट इज द गेलुसॅक्स लॉ ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, वेन गॅस इज कंबाईंड, हा गॅस लॉ आहे. दिस इज ॲप्लिकेबल टू द गेलुसॅक्स लॉ फॉर द गॅशियस व्हॉल्यूम. ओके, गॅससाठी आहे. जेव्हा गॅस प्रोड्यूस होईल किंवा कंबाईंड होईल केमिकल रिॲक्शनमध्ये, तर तो सिम्पल रेशोमध्ये तो कंबाईंड होईल. ओके, आणि पुढचा पाहिला आपण, दॅट इज अवोगॅड्रोज लॉ. अवोगॅड्रोज लॉ, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस अंडर सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, जो की लास्टमध्ये पाहिलं आपण, सपोज 2 गॅस मॉलिक्युल आहे, V1 इज इक्वल टू V2. ज्यावेळेस V1 इज इक्वल टू V2, V1 म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ वन गॅस, V2 इज अ व्हॉल्यूम ऑफ अनदर गॅस, बट दे आर इक्वल ॲट दॅट टाईम. ज्यावेळेस त्यांचं व्हॉल्यूम इक्वल असेल त्यावेळेस त्यांचे नंबर ऑफ मोल्स पण काय असतील, इक्वल असतील, आणि मॉलिक्युल्स पण इक्वल असतील. ओके, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर इक्वल, नंबर ऑफ मोल्स इक्वल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल, कारण व्हॉल्यूम इक्वल आहे आणि टेम्परेचर आणि प्रेशर कसं आहे, सेम आहे. ओके, सो दॅट इज द अवोगॅड्रोज लॉ. आणि याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. ॲटॉमिक मास तो आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यामध्ये. डाल्टन ॲटॉमिक थिअरी आहे, डाल्टन ॲटॉमिक थिअरी. तर ही डाल्टनची जी ॲटॉमिक थिअरी आहे, ती ॲटॉमिक थिअरी या वर्षीच्या सिलेबसमधून डिलीट केली. ठीक आहे, ती करू नका. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी इज डिलीटेड पार्ट इन दिस प्रेझेंट इयर सिलेबस. ओके, लक्षात ठेवा. त्यामुळे डाल्टनचे काही अजम्पशन्स आहेत थिअरीची, तर ते काही करू नका. आणि क्विकली आपण पुढचा पॉईंट घेतो आहे, ॲटॉमिक मास. पेज नंबर 7 वरती आहे पहा, ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास. ओके, आता ॲटॉमिक मासचा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे. तर लेट स्टार्ट विथ द ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज अ मास ऑफ वन ॲटम ऑफ एलिमेंट. मास ऑफ वन ॲटम ऑफ an element. Mass of one atom of an element is called atomic mass. Atomic mass. Okay, आता मासचा जो पॉईंट आहे, तो मास आणि वेटचं जे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आपण पाहिलं होतं. मास, सो व्हॉट इज अ मास? मास इज अ इनहरंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. मास इज अ इनहरंट प्रॉपर्टी ऑफ अ matter. Mass of body does not vary with its position. Okay, so mass कसं आहे, mass of a body is more fundamental property. Okay, so mass is inherent property of a matter. म्हणजे मॅटरमधनं मास आपण सेपरेट आउट करू शकत नाही, आणि त्याच्या पोझिशनवरती, बॉडीच्या पोझिशनवरती मासची व्हॅल्यू डिपेंड असत नाही. ओके, सो द मास इज अ फंडामेंटल, आणि मास आपण एक तर ग्रॅममध्ये किंवा किलोग्रॅममध्ये एक्सप्रेस करतो. मास ऑफ वन ॲटम. आता ॲटम काय, लेट सी. ॲटम, आपल्याला ॲटम माहिती आहे. ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ऑर्डिनरी मॅटर. ordinary matter that forms chemical element, that forms
chemical elements. काय atom? Mass of one atom of an element is atomic mass. Here atom, let's see. An atom is the smallest म्हणजे सर्वात small unit of ordinary matter. मॅटरचा सर्वात स्मॉलेस्ट युनिट, मॅटरचा म्हणजे हा जर मॅटर असेल तर ह्याचा सर्वात स्मॉलेस्ट युनिट जो की काय फॉर्म करतो, केमिकल एलिमेंट फॉर्म करतो. एलिमेंट फॉर्म करणारा सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकल्स किंवा स्मॉलेस्ट युनिट त्याला म्हणायचं ॲटम. आणि त्या ॲटमचा मास, त्या ॲटमच्या एका ॲटमचं मास म्हणजे काय, ॲटॉमिक मास. एलिमेंटचं स्मॉलेस्ट पार्टिकल्स ॲटम मधला एक ॲटम, त्या ॲटमचं मास म्हणजे काय, ॲटॉमिक मास. ओके, लक्षात येतं का पहा, ॲटॉमिक मास. ओके, आणि प्रत्येक एलिमेंटला कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास आहे. ओके, याच्यामध्ये ॲटॉमिक मास इज द मास ऑफ एन ॲटम अँड इट इज व्हेरी स्मॉल. कसं आहे ॲटॉमिक मास, कसं आहे ॲटॉमिक मास इज व्हेरी स्मॉल. ओके, का स्मॉल आहे, कारण एकतर ॲटम स्मॉल आहे आणि त्या एका ॲटमचं मास कॅल्क्युलेट करायचं ते पण कसं आहे, स्मॉल आहे. ओके, सो हिअर इट इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी अँड नॉट इझी टू मेजर. एकतर व्हेरी स्मॉल क्वांटिटी अँड इझिली मेजर करता येणार नाही. ओके, आणि म्हणून मास ऑफ वन ॲटम इज डिटरमाइंड इन रिलेट टू द मास ऑफ कार्बन 12. म्हणून काय केलं इथं, कार्बन 12चं मास आपण कन्सिडर करतो आणि त्याच्या रिलेशनमध्ये, त्याच्या अकॉर्डन्समध्ये आपण काय करतो, कार्बन ॲटॉमिक मास आपण कॅल्क्युलेट करतो. कशाच्यामध्ये, कार्बन 12 C12 घेतो आपण. ओके, आणि इट इज अ accepted system. In this system, atom of carbon 12 is assigned as a mass exactly 12 atomic mass unit. Okay, कार्बन 12 चं किती कन्सिडर केलं आहे, 12 ॲटॉमिक मास युनिट आहे ॲटॉमिक मासचं, AMU, ॲटॉमिक मास युनिट, त्यालाच काय आपण म्हणतो, AMU. And all other elements are given to the relative atomic mass to that of carbon. मग बाकीचे जे काही ॲटॉमिक मासेस आहेत ते ॲटॉमिक मास कशाच्या रिलेटिव्हमध्ये काढलेत, तर कार्बन 12च्या ॲटॉमिक मासच्या रिलेटिव्हमध्ये काढलेत. ओके, सो ॲटॉमिक मास इज एक्सप्रेस इन AMU. ओके, सो 1 AMU is nothing but defined as mass exactly equal to 1/12 of mass of one carbon 12 atom. One atomic mass of the substance is equal to, or it defined as mass exactly equal to 1/12 mass of carbon 12. So one atomic mass, 1 AMU is equal to 1/12 mass of one carbon atom. Mass of C12. लक्षात येते का पहा. ओके, सो याच्यामध्ये मास ऑफ वन कार्बन 12 एलिमेंट और मास ऑफ वन कार्बन 12 ॲटम इथं दिले व्हॅल्यू आपल्याला 1/12 इंटू 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. आता ही जी व्हॅल्यू आहे ना, ही कशाची आहे, मास ऑफ C12 कार्बन ॲटम. ओके, कार्बनचा जो C12 आहे, आता C12 म्हणजे काय, इट इज अ आयसोटोप. C12 इज अ आयसोटोप. आता हे आयसोटोप म्हणजे काय, isotopes are nothing but they are having the different atomic masses but the same atomic number.
elements having the same atomic number but different mass number. Atomic number is the same, atomic number same but different mass number. त्याला काय म्हणायचं, आयसोटोप्स. कार्बनचे 3 आयसोटोप आहे, C12, C13 आणि C14. त्यातला C12 घेतला आपण, C12 घेतला. आता C12 काय घेतला तर त्याचं नॅचरल अबंडन्स जास्त आहे, रिलेटिव्ह अबंडन्स जे आहे पर्सेंटेजमध्ये ते जास्त आहे, म्हणून तो आपण कन्सिडर केला. 1 ॲटॉमिक मास इज नथिंग बट, तर त्याची व्हॅल्यू किती येते, 1 ॲटॉमिक मासची व्हॅल्यू आहे इन रिलेटेड टू द कार्बन 12 इज इक्वल टू 1.6605 into 10 raised to minus 24 gram. This is the value of 1 atomic mass unit. This is the value of 1 atomic mass unit. Okay. किती व्हॅल्यू आहे, mass of exactly equal to 1/12 mass of 1 carbon 12 atom. Okay. 1 AMU म्हणजे काय, mass of 112 carbon atom of C12 isotope. ओके, आणि त्याचा व्हॅल्यू किती आहे 1.66056 into 10 to the power minus 24 gram is the mass of carbon 12 atom. Is the mass of carbon 12 atom. 1.992648 into 10 to the power minus 23 gram is the mass of 1 atom of carbon 12. ही कार्बन 12च्या 1 ॲटमची व्हॅल्यू आहे आणि ती आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली. 1 ॲटॉमिक मास इक्वल टू द 1/12 मास ऑफ अ कार्बन 12 ॲटम. ओके, आणि त्याची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला ती व्हॅल्यू 1.66056. ओके, आणि ही व्हॅल्यू यूज करून आपण काही न्यूमरिकल सॉल्व करू शकतो. ठीक आहे, पुढचा पॉईंट आहे याच्यामध्ये पहा, दॅट इज AMUलाच काय म्हणतो आपण, AMU इज ऑल्सो कॉल्ड यू, स्मॉल यू. यू म्हणजे काय, इट इज ऑल्सो कॉल्ड युनिफाईड मास. युनिफाईड मास. ओके, युनिफाईड मास. ओके, सो हियर atomic mass 1 AMU mass equal to the 1/12 mass of carbon 12 atom. 1/12 mass of a carbon 12 atom. Okay, म्हणजे AMU atomic mass unit is nothing but mass upon mass of carbon 12 into 12. Okay, याच्यामध्ये mass of carbon upon mass of carbon 12 into 12 याच्यामध्ये ॲटॉमिक मास युनिट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो 1 AMU इज इक्वल टू 1/12 mass of carbon 12 into mass of carbon 12. 1/12 into mass of carbon 12. ओके, सो हियर याच्यामध्ये मास जे काय आहे दॅट इज द मास ऑफ 1 ॲटम ऑफ एलिमेंट किती कन्सिडर केलं याच्यामध्ये, ॲटॉमिक मास 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66056 into 10 to the power 24 minus 24 ग्रॅम कन्सिडर केलं आपण इथं. ओके, सो दॅट इज द ॲटॉमिक मास. सो ॲटॉमिक मास इज अ मास ऑफ 1 ॲटम ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲटॉमिक मास. ओके, इथं आपण ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करू शकतो. पुढचं पॉईंट आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मास नंतर सेकंड पॉईंट आहे आपला ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं पहा. ॲक्च्युली इट इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस. आता सम ऑफ ॲटॉमिक मासेस का, काही एलिमेंट कसे आहेत जे काही नेचरमध्ये आहेत तर त्यांचं अकरन्स कसं आहे, दे आर इन आयसोटोपिक फॉर्म. फॉर एक्झाम्पल कार्बन काय आहे, कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत.
कार्बन 12, कार्बन 13 अँड कार्बन 14. 3 आयसोटोप आहे, C12, C13 अँड C14. हे झाले आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय? दे हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. डिफरंट ॲटॉमिक मास, त्याचे ॲटॉमिक मासेस डिफरंट आहे. याच्यामध्ये 12 आहे, याच्यामध्ये 13 आहे, याच्यामध्ये 14 आहे. दे आर कॉल्ड एज अ ॲटॉमिक मासेस. ओके, याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास, आता C12चा ॲटॉमिक मास आहे 12.0. ओके, C13चा ॲटॉमिक मास आहे 13.0 आणि C14चा ॲटॉमिक मास आहे 14.0. ठीक आहे, आणि त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स दिलं याच्यामध्ये 98.8%. ठीक आहे, 1.1% आणि हा दिला आहे 2 × 10⁻⁻10%. ओके, ही व्हॅल्यू दिली आपल्याला त्याच्यामध्ये. ओके, सो याच्यामध्ये रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे काय? पर्सेंट ऑकरन्स, किती पर्सेंटमध्ये आपल्याला ऑकर होतो नेचरमध्ये. कार्बन 12 आपल्याला 98.8, जवळपास 99% आपल्याला मिळतो. C13 किती मिळतो आपल्याला? 1.1%. आणि C14 ट्रेस अमाऊंटमध्ये मिळतो आपल्याला 2 × 10⁻10%. ओके, आता याच्यामध्ये ॲव्हरेज ॲटॉमिक मास जर कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, सो काही नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स आहेत ते आयसोटोपिक फॉर्ममध्ये आहेत, तर त्या आयसोटोपिक फॉर्मची काय करायची? सम घ्यायची. ओके, तर ॲटॉमिक मासेस ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसमध्ये काय करतो? आयसोटोपिक मास जे दिलेत आपल्याला त्याची सम घेतो आपण त्याच्यामध्ये. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲव्हरेज ॲटॉमिक मास. तर याच्यामध्ये ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास. पर्सेंट इंटू ॲटॉमिक मास जर घेतलं आपण, म्हणजे त्याचं नॅचरल अबंडन्स, रिलेटिव्ह अबंडन्स इंटू द ॲटॉमिक मास जर केलं आपण, तर त्याच्यामध्ये आपण त्याचं ॲटॉमिक जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, डिवाइड बाय काय करायचं त्याला? डिवाइड बाय 100, कारण ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, आता ह्याच एक्झाम्पलचं कार्बन 12चं आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, आता ह्याचा ॲटॉमिक मास किती आहे? ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 12 इंटू त्याचं पर्सेंटेज आहे 98.8 प्लस पुढचा आहे 13 इंटू 1.1 प्लस पुढचा आहे 14 इंटू किती? 2 × 10⁻⁻10 डिवाइड बाय 100. ओके, विच इज इक्वल टू 12.011 U. हे काय आलं? ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. किती आलं? 12.011 U. कसं कॅल्क्युलेट करायचं? तर यांची सम घ्यायची. ओके, मास आणि पर्सेंटेज. मास अँड पर्सेंटेजची काय घेतली आपण? सम घेतली, त्याला डिवाइड बाय 100 केलं, तर वी कॅन कॅल्क्युलेट द atomic mass. Okay, so here atomic mass for the elements we can calculate. ज्याला आयसोटोप्स आहेत त्याचा आपण ॲटॉमिक मास आपण त्याच्यामध्ये ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, 2 पॉईंट पाहिले आज आपण, ॲटॉमिक मास अँड ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज अ मास ऑफ वन ॲटम ऑफ एलिमेंट. कोणता एलिमेंट घ्या, कार्बनचा एलिमेंट घ्या, ऑक्सिजनचा, नायट्रोजनचा, त्याच्या एका ॲटमचं मास म्हणजे ॲटॉमिक मास. ओके, आणि ॲटम काय? ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ऑर्डिनरी मॅटम दॅट फॉर्म अ केमिकल एलिमेंट्स. आणि ते कॅल्क्युलेट करायला व्हेरी स्मॉल क्वांटिटी आहे, म्हणून आपण काय केलं? फॉर एक्झाम्पल, हायड्रोजनच्या एका ॲटमचं मास किती आहे? 1.6 × 10⁻⁻24 ग्रॅम. किती स्मॉल क्वांटिटी आहे. सो त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेट करायला आपण त्या कार्बन 12च्या रिलेटिव्ह ॲटॉमिक मासमध्ये आपण ते कॅल्क्युलेट करतो. ओके, सो 1 ॲटॉमिक मास युनिट or 1 AMU is nothing but
इज इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ कार्बन 12 ॲटम, 1/12 ऑफ मास ऑफ 1 कार्बन ॲटम. ओके, तर कॅल्क्युलेट करू शकतो आपण. 1.6056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम आपण कॅल्क्युलेट केलं. हे झालं ॲटॉमिक मास. आणि सेकंड पाहिलं आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मासमध्ये काय करतो आपण, जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये इट एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ मोर दॅन वन आयसोटोप. काही एलिमेंटच्या आयसोटोपिक फॉर्ममध्ये आहे, एक किंवा अनेक फॉर्ममध्ये आहेत. आयसोटोप म्हणजे काय, हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. ओके, सो ॲटॉमिक मासेस ऑफ सच एलिमेंट इज वेट ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप्स. ओके, त्याच्यामध्ये काय करतो आपण, ॲव्हरेज ॲटॉमिक मासला त्याचं नॅचरल अबंडन्स इंटू त्याचा ॲटॉमिक मास केलं तर आपल्याला जे काही मास मिळेल ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळेल. ओके, कार्बन 12मध्ये कार्बनचे जे काय आयसोटोप आहे, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. आता याच्यामध्ये नॅचरल अबंडन्स कार्बन 12चं जास्त आहे, कारण तो 98.8% आहे. ओके, त्याच्यामुळे त्याचं पर्सेंटेज जास्त आहे आणि म्हणून C12 कार्बन आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, हे 2 पॉईंट आपण इथं कंप्लीट केले. दॅट इज ॲटॉमिक मास अँड ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण काय घेऊया, मॉलिक्युलर मास अँड फॉर्म्युला मास. ठीक आहे, ओके, थँक्यू.